नमस्कार. आज या ठिकाणी आपण सर्वजण बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी जय भीम युवक मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात एकत्र आलो. मी आताच त्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये त्यांची स्थापना जवळपास 27-28 वर्षांपूर्वी झालेली आहे. म्हणजे कदाचित निवडून आलेल्या नगरसेवकांचं वय देखील तेवढं नसेल. ह्या नगरसेवकांच्या वयापेक्षाही ज्यावेळी आमच्या नगरसेवकांचा जन्म झाला नव्हता त्याच्यापूर्वीपासून देखील ह्या मंडळाचं कार्य सुरू आहे. आणि ह्या मंडळाने संपूर्ण कुडाळ शहरात सर्वप्रथम 17ही नगरसेवकांचा एकत्रित सत्कार करण्याचा हा जो कार्यक्रम आयोजित केला हा खरंच स्तुत्य कार्यक्रम आहे. त्याबद्दल त्यांची स्तुती करावी तेवढी थोडीच आहे. बौद्ध पौर्णिमा, बुद्धाचा जयंती आणि पुण्यतिथी ह्या दोन्ही दिवसांचा एकत्रित साजरा होणारा कार्यक्रम वैशाख महिन्यातला पहिला पौर्णिमेचा जो दिवस असतो त्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित होतो. संपूर्ण जगभरात बौद्ध धर्मीय हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करतात. खरं तर आपण जो गौतम बुद्ध म्हणतो, हे गौतम बुद्ध म्हणजे कोण होते तर एक राजाच्या पोटी जन्म घेतलेला सिद्धार्थ नावाचा राजकुमार होता. सर्व भौतिक सुखांची लोळण त्यांच्या पायाशी होत होती. आणि असं असताना ज्यावेळी त्यांना काही आजारी माणसं, काही वृद्ध माणसं आणि पीडादायक स्थितीतील माणसांचं दर्शन झालं आणि त्यावेळी त्यांना कळून चुकलं की ह्या भौतिक सुखांपेक्षाही पुढे काहीतरी जीवन आहे